नमस्कार मित्रांनो, दूध उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठी खुशखबर आली आहे. जे दूध उत्पादक दूध अनुदानाची प्रतीक्षा करत होते त्यांना आता येत्या सोमवारपासून त्यांच्या खात्यात दूध अनुदानाचे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. राज्य सरकारने गाईच्या दुधाला घोषित केलेल्या प्रति लिटर 5 रुपये आणि 7 रुपयाप्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या देण्यासाठी अनुदान 339 कोटी 15 लाख रुपये दुग्ध व्यवसाय विभागाच्या बँक खात्यावर शासनाकडून जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या सोमवारपासून ही अनुदान रक्कम दूध उत्पादक शेतकऱ्याच्या बँक खात्यावर ऑनलाईन जमा व्हायच्या कारवाईला सुरुवात होणार आहे, अशी माहिती दुग्ध व्यवसाय विकास आयुक्त प्रशांत मोहोळ यांनी दिलेली आहे. राज्य सरकारने 29 सप्टेंबर 2024च्या शासन निर्णयानुसार सहकारी दूध संघ आणि खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यासाठी दूध अनुदान योजना राबविण्यात आली होती. त्यानुसार 1 ऑक्टोबर 2024 ते 30 नोव्हेंबर 2024 या 2 महिन्याच्या कालावधीसाठी प्रति लिटरला 7 रुपये अनुदान योजना जाहीर करण्यात आली होती. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि सहकार विभागामार्फत संयुक्तरित्या काम होत असते. या दुधाचे अनुदान देण्याकरता हिवाळी अधिवेशनात 759 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी 339 कोटी 15 लाख रुपये अनुदान दुग्ध विभागास प्राप्त झाले आहे. त्यानुसार सुरुवातीच्या योजनेतील प्रति लिटरला 5 रुपये घोषित अनुदान, योजनेतील अनुदानाअभावी शिल्लक प्रस्ताव आणि 7 रुपये प्रति लिटर अनुदान योजनेअंतर्गत प्रस्ताव असे दोन्ही मिळून ह्या अनुदान वितरणाची कारवाई सोमवारपासून सुरू होणार आहे. या योजनेअंतर्गत सुमारे 7 ते 7.5 लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. प्राप्त अनुदान रकमेचा खर्च झाल्यानंतर उर्वरित सुमारे 420 कोटी अनुदानाची रक्कम राज्य शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर ही रक्कम वितरित करण्यात येणार असल्याचे प्रशांत मोहोळ यांनी सांगितले आहे. अनुदान देण्याची एकमुखी मागणी 12 मार्चला झालेल्या सहकारी व खाजगी दूध डेअऱ्याच्या प्रतिनिधींनी कल्याणकारी संघाच्या बैठकीत केली होती. त्यावर तात्काळ निर्णय होऊन थकीत अनुदानापैकी 339 कोटी रुपये अनुदान देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना आनंद झाला आहे. तर येत्या सोमवारपासून येणाऱ्या अनुदानाला खूप मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. धन्यवाद.